शहरातील 100 फुटी रोडवर पहाटे भरणाऱ्या होलसेल भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेता सहकार्याच्या खुनाचा आरोप असलेल्या विक्रेत्याचा कोयत्याने वार करून निर्घुणपणे खून करण्यात आला। महेश प्रकाश कांबळे असं खून झालेल्याचं नाव आहे। आज सकाळी 6च्या सुमारास 100 फुटी रस्त्यावरील दुचाकी शोरूम समोर खुनाची थरकाप उडवणारी घटना घडली। कांबळे याच्यावर ज्याच्या खुनाचा आरोप आहे त्या फिरोज उर्फ बडे शेर अली शेख याचा मुलगा मुजाहिद शेख आणि त्याचा मित्र या दोघांनी खुनाचा बदला घेण्यासाठी हा प्रकार केल्याचा प्राथमिक संशय असल्याचं पोलिसांनी सांगितलं। त्याच्या शोधासाठी 2 पथके रवाना करण्यात आली असून शहर पोलिसांचं पथक कर्नाटकात छापेमारी करत आहे। शहरात भरवस्तीत झालेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे। महेश कांबळे हा कोथिंबिरीचा होलसेल व्यापारी आहे। तो कुटुंबासह आंबा चौकात राहायचा। फिरोज शेख हा त्याच्या ओळखीचा होता। शेख याचाही भाजी विक्रीचा व्यवसाय होता। पैसे देणे घेण्याच्या कारणातून दोघांमध्ये वाद झाला होता। याच वादातून कांबळे याने 30 नोव्हेंबर 2021 रोजी फिरोज शेख याचा खून केला। त्या घटनेत मुख्य आरोपी कांबळे हाच होता। सन 2023 मध्ये कांबळे हा जामिनावर बाहेर आला। त्यानंतर त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती। दरम्यान महेश याने त्याचा व्यवसाय पुन्हा नव्याने दमाने सुरू केला परंतु शेख याच्या मुलाच्या मनात कांबळे याच्याविषयीचा राग साचून होता। वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी शेख याच्या मुलाने खुनाचा कट रचला। कांबळे हा 4 चाकीतून 100 फुटी मार्गे निघाला होता। यावेळी सकाळी 6च्या सुमारास तो लघुशंकेसाठी एका दुचाकी शोरूम समोर थांबला। त्यावेळी आधीच पाळतीवर असणारे शेख याचा मुलगा मुजाहिद शेख आणि त्याचा साथीदार दुचाकीवरून तिथे आले। त्यांनी क्षणात कांबळे याच्यावर कोयत्याने सपासप वार केले। सकाळी 6ची वेळ असल्याने लोक जमा झाले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कांबळे याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं। ज्यांनी हिंदुत्व सोडलं त्यांची आजची परिस्थिती पूर्ण महाराष्ट्र पाहत असून आमच्या हिंदुत्वाची धास्ती घेत 2 ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचं मत नितेश राणे यांनी संजय तेली यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यक्त केले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपीचंद पडळकर, डॉक्टर रवींद्र आरळी उपस्थित होते। मंत्री नितेश राणे म्हणाले की 2 ठाकरे बंधू हिंदुत्वासाठी वेगळे झाले नाहीत अथवा हिंदुत्वासाठी एकत्र येत नाहीत, तर ते आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी एकत्र येत आहेत। आज संपूर्ण महाराष्ट्रात एकच हिंदुत्वाचा ब्रँड आहे, तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। महाराष्ट्रात आता पवार व ठाकरे उरले आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत मंत्री राणे म्हणाले की दुसऱ्यावर टीकाटिप्पणी करण्याचे दिवस आता संपले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पवार ब्रँड मोठा करायचा असेल तर हिंदुत्वाच्या जवळ यावंच लागेल। ही महाराष्ट्राची व संपूर्ण देशाची परिस्थिती आहे। आमदार पडळकर यांचं नाव घेताना मंत्री राणे म्हणाले की आमदार पडळकर हे हिंदू जननायक आहेत। आज आमदार पडळकर हे महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात हिंदुत्वाचा विचार व प्रसार करत असून जिहादी विरोधात स्पष्ट भूमिका मांडतायत। त्यामुळे लवकरच जत तालुक्याला मंत्रीपद मिळून लाल दिव्याची गाडी येईल असा विश्वास अभिष्टचिंतन सोहळा कार्यक्रम प्रसंगी बोलताना मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलाय। इस्लामपूर साईनगर येथील हनीफाबी मदनसाब मुल्ला या शेतमजूर महिलेच्या खून प्रकरणी मुवाज इलाही मुलानी याला इस्लामपूर पोलिसांनी जेरबंद केले। चैनी व ऑनलाईन गेम खेळण्याच्या नादासाठी पैसे लागणार असल्याने त्यांनी खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मृत मुल्ला यांच्या अंगावरील लुटलेले दागिने पोलिसांनी हस्तगत केले। अत्यंत क्लिष्ट खुनाच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात इस्लामपूर पोलिसांना यश आले। हनीफाबी मदनसाब मुल्ला शेतमजुरी करत होत्या। मंगळवारी सकाळी 9च्या सुमारास हनीफाबी मुल्ला यांच्या ओळखीचा असणारा मुवाज मुलानी त्यांच्या घरी आला। कापूरवाडी येथे शेतातील काम करत आहे असं त्याने सांगितलं। हनीफाबी या मुवाजसह काम पाहण्यासाठी कापूरवाडी येथील ओढापात्रापाशी निर्जन स्थळी पायी चालत गेल्या। यावेळी हनीफाबी यांच्या पाठीमागून त्यांच्या डोक्यात व तोंडावर दगडाने जबर मारहाण केली। या मारहाणीत हनीफाबी यांचा जागीच मृत्यू झाला। त्यांच्या अंगावरील सोने काढून घेऊन मुवाज घटनास्थळावरून पसार झाला। परिसरातील शेतकऱ्यांनी या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली। इस्लामपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मुल्ला यांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात आणला। कापूरवाडी येथील ओढापात्र परिसरात रात्रभर शोध मोहीम राबवली, परंतु खुनाच्या अनुषंगाने कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही। गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेतला असता मुवाज मुलानी यांनी खून केल्याची माहिती मिळाली। संशयित आरोपी मुवाज मुलानी यास ताब्यात घेऊन सखोल तपास केला असता त्याने खून केल्याची कबुली दिली। दरम्यान आरोपी मुवाज मुलानी याच्या वडिलांच्या 6 महिन्यांपूर्वी मृत्यू झालाय। त्याची घरची परिस्थिती बेताचीच आहे। आई रोजंदारी करून कुटुंबाची उपजीविका करते। मुवाजला ऑनलाईन गेम खेळण्याचा नाद आहे। ऑनलाईन गेम खेळण्यासाठी पैसे लागणार होते। मृत मुल्ला यांच्या गळ्यातील दागिने विकून त्याचे पैसे गेमसाठी वापरण्यासाठी त्यांनी खून केल्याचं समोर आलंय। नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाला इको फ्रेंडली आणि
व्हर्च्युअल बकरी ईद साजरी करा असं सांगितलंय. मुस्लिम समाजाला सल्ले देणारे नितेश राणे मुफ्ती झाले आहेत का? व्हर्च्युअल ईद साजरी करायचे ते नितेश राणे यांनी दाखवावं. एक बालिश उद्योग आणि बचकानी हरकत नितेश राणे करत आहेत. राज्यात उगाच वाद निर्माण होतील असं वक्तव्य करू नये. मुस्लिम समाजाबद्दल, अल्पसंख्याकांबद्दल कोणतेही सल्ले, अघोरी सल्ले देण्याचं त्यांचं काम नाही आणि तेवढी त्यांची उंची नाही. संयम जर सुटला तर प्रत्येक जण सुशिक्षित नाही. प्रत्येक जण आपल्या परीने आपल्या वैचारिक परिस्थिती असेल त्याप्रमाणे उत्तर देईल अशी घणाघाती टीका आमदार इद्रिस नाईकवडी यांनी केली आहे. जर तेथे मंत्री नितेश राणे हे मुस्लिम समाजाला बकरी ईद साजरी करण्यावरून बरगले, त्याला उत्तर म्हणून आमदार इद्रिस नाईकवडी यांनी पत्रकार बैठकीत त्यांचा समाचार घेतलाय. इद्रिस नाईकवडी म्हणाले, विषय काठ्या कुऱ्हाडीचा नाही. वैचारिकपणे आपण लढा देऊ. अल्पसंख्याक समाजाने संयमाने घ्यावं. सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी मुस्लिम समाजाने अशा वक्तव्याकडे दुर्लक्ष करावं. मुठभर लोकांकडून सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आपण हिंदुत्वाचे हिरो व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्रात अनेक जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात, त्यामुळे नितेश राणे हे बालिश वक्तव्य करतात. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत. बकरी ईदला इस्लाम धर्मात नियम आणि अटी आहेत. कुर्बानी करताना अत्यंत स्वच्छता करावी असे निर्देश आहेत. हे नियम सगळे पाळतात. असं असताना विशिष्ट एका समाजाने द्वेष निर्माण व्हावा आणि त्या द्वेषाचा फायदा राजकीय पोळी भाजून घ्यावा, हा एक बालिश उद्योग आणि बचकानी हरकत नितेश राणे करत आहेत. ते अपरिपक्व असल्याचं त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून लक्षात येतं, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावलाय. आदित्य रुग्णालयाची तोडफोड करणाऱ्या संशयितांविरुद्ध पोलीस प्रशासनाने गैरजामिनीय वॉरंट जारी करावे, तसेच महत्त्वाच्या रुग्णालयांना तातडीने पोलीस संरक्षण द्यावे यांसह अन्य मागण्यांसाठी डॉक्टर्स रस्त्यावर उतरले होते. मिरज वैद्यकीय व्यावसायिक हक्क समितीच्या वतीने सकाळी पोलीस मुख्यालयावर मूक मोर्चा काढून पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना याबाबतचं निवेदन देण्यात आले. आदित्य रुग्णालयामध्ये शासकीय योजनेतील उपचारासाठी पैसे घेतल्याचा आरोप करून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांच्यासह 17 जणांनी हॉस्पिटलमध्ये काठ्या झेंडे घेऊन मंगळवारी दुपारी 1च्या सुमारास तोडफोड करत हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना लाथाबुक्की, धक्काबुक्की तसेच मारहाण केली. या हल्ल्यात हॉस्पिटलचं सुमारे 6 लाखांचं नुकसान झालंय. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलिसांनी वंचितच्या 17 जणांना अटक केली असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान या घटनेचा त्याच दिवशी IMA संघटनेने निषेध केला होता. गुरुवारी सकाळी शहरातील बहुतांश डॉक्टर्सनी एकत्र येत पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढला होता. यावेळी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन संघटनेच्या शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्र वैद्यकीय सेवा आणि व्यक्ती व संस्था कायदा 2010 अंतर्गत सर्व संबंधित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात यावा. भविष्यकाळात या प्रकारच्या हिंसाचारास आळा बसावा याकरिता आता अटक करण्यात आलेल्या आरोपींवर कडक कारवाई करावी यांसह अन्य मागण्या करण्यात आल्या. इस्लामपूर येथील मार्केट यार्डमधील जयंत ट्रेडिंग कंपनीच्या 3ऱ्या मजल्यावर शॉर्ट सर्किटने लागलेल्या आगीत फर्निचरसह इतर साहित्य जळून खाक झाले. यामध्ये सुमारे 25 ते 30 लाखांचं नुकसान झाले. आग वेळेत विझवल्यामुळे मोठं नुकसान टळलं. ही आगीची घटना आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मार्केट यार्डमध्ये विकास राजमाने यांच्या मालकीचे जयंत ट्रेडिंग कंपनी या नावाचं फर्निचरचं दुकान आहे. या दुकानातील 3ऱ्या मजल्यावर शॉर्ट सर्किटने आग लागली. इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरील आगीचे लोट आणि धूर हा परिसरातील नागरिकांना दिसला. आग विझवण्यासाठी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली, परंतु फर्निचर जळालेला धूर बाहेर येत असल्याने त्यांचे प्रयत्न अपुरे पडत होते. दरम्यान आगीची माहिती कळताच नगरपालिकेच्या 2 अग्निशामक, राजाराम बापू कारखान्याची 1 अग्निशमन व खासगी 2 पाण्याचे टँकर घटनास्थळी पोहोचले. 3ऱ्या मजल्यावरील 3ही बाजूच्या खिडक्या पॅक बंद होत्या. यामुळे अग्निशामक जवानांना पाणी मारण्यास अडथळा निर्माण होत होता. आगीमुळे धुराचे लोट अडथळा करत होते. जवान व जमलेल्या नागरिकांनी 3ऱ्या मजल्यावरील खिडकीच्या काचा फोडल्या. आत पाण्याचा फवारा मारल्याने आग विझवण्यात यश मिळालं. तोपर्यंत आगीत सुमारे 25 ते 30 लाखांचं नुकसान झालंय. सांगलीतील आदित्य हॉस्पिटलवर हल्ला करून तोडफोड केल्याच्या पार्श्वभूमीवर आता पोलीस आणि डॉक्टरांची हॉस्पिटल सिक्युरिटी कमिटी स्थापन केली जाईल. सांगली मिरज हे मेडिकल हब आहे, त्यामुळे लौकिक खराब होणार नाही यासाठी प्रयत्न केले जातील. डॉक्टरांना त्रास देणाऱ्यांविरुद्ध तक्रार करा, त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सांगितले. हॉस्पिटलमध्ये झालेल्या तोडफोडीनंतर
IMA सांगली मिरज कृती समितीतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला। या मोर्चानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस प्रशासन व डॉक्टर यांची बैठक झाली। या बैठकीत डॉक्टरांनी काही सूचना मांडल्या। यावेळी अधीक्षक घुगे म्हणाले, हॉस्पिटलची तोडफोड ही निंदनीय घटना असून तो गुन्हा आहे। घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस फौजफाटा पाठवला। 17 जणांना अटक करण्यात आली, त्यांची पोलीस कोठडीत रवानगी केली। पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना जामीन मिळू नये यासाठी दक्षता घेतली जाईल। सध्या अनेक हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनांची अंमलबजावणी केली जाते, परंतु त्याबाबत काही जण गैरसमज पसरवत असतात। काही हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात। अशावेळी डॉक्टरांनी थेट नव्हे तर गोपनीय पद्धतीने तक्रार करावी। तक्रार येताच पोलीस कारवाई करतील। काही मंडळी सतत त्रास देत असेल अशांविरुद्ध तक्रार करा, त्यामध्ये पुन्हा धाडस करणार नाहीत असंही ते म्हणाले। जिल्ह्यात जीएसटी महसूल वसुलीत जीएसटी विभागाने मे महिन्यात हनुमान उडी मारली आहे। गतवर्षीच्या 2024च्या मे महिन्यातील वसुलीपेक्षा तब्बल 40% जास्त वसुली मे 2025 मध्ये झाली आहे। मे महिन्यात जिल्ह्याला 189 कोटी रुपये झालेत। चालू वर्षी एप्रिल व मे या 2 महिन्यात 372 कोटी रुपये जीएसटी वसूल झाला असल्याचे केंद्रीय जीएसटी विभागाच्या वतीने सांगण्यात आले। मागील आर्थिक वर्षातील 1436 कोटींच्या जीएसटी वसुलीनंतर आता सांगली जिल्ह्यात नवीन आर्थिक वर्षातील मे महिन्याची जीएसटी वसुली 189 कोटी रुपये असून मागील आर्थिक वर्षाच्या मे 24 ची वसुली 135 कोटी रुपये होती। यापेक्षा आता जीएसटी वसुली सुमारे 54 कोटी रुपये जास्त म्हणजे 40% पर्यंत वाढ झाली आहे। नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या 2 महिन्यातच ही विक्रमी जीएसटी महसूल जमा झाला असून एप्रिल ते मे 2025 मध्ये 372 कोटींचा जीएसटी वसूल झाला। एप्रिल 2024 ते मे 2024 या गतवर्षीच्या 2 महिन्यात 306 कोटी रुपये संकलनपेक्षा जास्त जीएसटी वसुली 66 कोटी रुपयांनी म्हणजेच 22% वाढली आहे। राज्यात मे 2025 मध्ये जीएसटी वसूल 22,534 कोटी रुपये झाला आहे। गेल्या वर्षीच्या मे 2024 महिन्यात 20,440 कोटी रुपये वसुली झाली होती।